कन्हेरवाडी येथील सचिन चौरे खून प्रकरण, तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. कळवण पोलिसांकडून पुढील तपासाला वेग. कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेम प्रकरणातून झालेल्या सचिन चौरे याच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कालच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून मयत सचिन चौरे यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दिनांक 15 रोजी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आरोपींना आणले असता संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना देवळा पोलीस ठाण्यात ठेवले होते. आजही मयत तरुण सचिन चौरे यांचे नातेवाईकांनी कळवण पोलीस ठाणे येथे येत न्यायाची मागणी करीत संताप व्यक्त केला, पण कळवण पोलिसांनी त्यांना समजावून सांगत त्यांच्या मनातील शंका दूर करीत वातावरण शांत केले. दिनांक 16 रोजी दुपारी 3 वाजता तीनही आरोपींना कळवण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना कळवण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी या खून प्रकरणातील तपासासाठी आरोपींची चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाकडे 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत आरोपी योगेश बागुल, प्रकाश बागुल आणि संदीप पवार या तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील घटनेचे कारण, हत्येमागील सहभाग, वापरण्यात आलेले साहित्य, व्हॉट्सॲपवरील संवाद, नातेवाईकांचा सहभाग तसेच इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत. कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर आणि पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश शेवाडे, संदीप बहिराम, पोपट महाले, पंकज शेवाडे, पुंडिक डबाडे पुढील तपास करीत आहेत. मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.